मतदारांसाठी हेल्पलाईन। देशाच्या विकासात प्रत्यक्ष सहभाग घेण्याची संधी म्हणजे मतदान। दिंडोरी लोकसभा मतदारसंघ मतदार यादीमधील आपले नाव शोधण्यासाठी व आपले मतदान केंद्र जाणून घेण्यासाठी खालील क्रमांकावर कॉल करा। संपर्काची वेळ सकाळी 8 ते रात्री 8 वाजेपर्यंत। 7058610586। दिंडोरी मतदानाची वेळ दिनांक 20 मे रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6। अष्टविनायक शैक्षणिक व सांस्कृतिक मंडळ। मंत्रीपद, मुख्यमंत्रीपद, खासदारकी कशाचीही अपेक्षा मला नाही। जी भूमिका पक्ष देईल आणि जनता मान्य करेल त्या भूमिकेत मी जात असून त्या भूमिकेत मी जाणार। तुम्ही हे पाहिलं, ओबीसीच्या वेळेला सुद्धा मी अगोदर मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि नंतर ओबीसीची रॅली 17 नोव्हेंबरला मी अंबडला अटेंड केली, हजर राहिलो आणि भाष्य केलं। खासदारकीच्या बाबतीमध्ये सुद्धा मला जेव्हा असं वाटलं की माझ्यामुळे जे चर्चा गुंता सुटत नाही, मी सांगितलं बस, जरी मोदी साहेबांनी किंवा अमित शहानी माझ्यावर विश्वास दाखवला असेल आणि मी तर काय मागितलं नव्हतं तिकीट, पण त्यांनी विश्वास दाखवला, मला द्यायचं ठरलं। पण आता जर काही अडचणी असतील ह्या 3 पार्टीजमध्ये तर मी दूर होतो, मी उभं राहत नाही, लवकर निर्णय घ्या सांगितलं। तर तसं काही मला काय पाहिजेच आणि मी तिथे बसणारच आणि नाहीतर मी काय उपोषण करीन अमुक करेन, असलं काहीही नाही। आतापर्यंत जनतेनं जे काय दिलं त्याच्यामध्ये मी समाधानी आहे की हल्ली जी आहे फार सकाळपासून ऊन पडायला सुरुवात होतं आणि उष्णता खूप वाढते आहे। मग दुपारचं तर कोणी बाहेर पडायला सुद्धा मागत नाही आणि मग त्या जी लाईन लागते त्याच्यामध्ये फार मोठी अडचण होते। म्हणून सकाळीच जे आहे काय जास्तीत जास्त लोकांनी बाहेर पडून मतदानाचा हक्क जो आहे आपण बजावला पाहिजे। कुठल्याही परिस्थितीमध्ये काय भले उन्हात जायचं असेल तरी छत्री घेऊन जा, परंतु मतदानाचा हक्क जो आहे तो मात्र प्रत्येकाने बजावला पाहिजे। कारण मतदानाला जायचं नाही आणि मग म्हणायचं हे या सरकारने महागाई केली, ते असं झालं ते तसं झालं। अरे ते लेखा तुम्ही मतदान केलं का? तू ते तर कर अगोदर। काहीच करायचं नाही, मतदानाला जायचं नाही, फिरायला जायचं कुठेतरी आणि नंतर मग 5 वर्षाचे याच्या नावाने त्याच्या नावाने शंख। माझी विनंती आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जो हक्क दिलेला आहे, 1 मत प्रत्येकाला, टाटाला 1 मत, बिर्लाला 1 मत आणि आमच्या झोपडपट्टीमध्ये गरीब बांधवाला सुद्धा 1 मत, हिंदूला 1 मत, मुसलमानांना 1 मत, त्या मताचा उपयोग करा आणि आपल्याला जो योग्य वाटेल, सगळ्यांनी प्रचार केलेला आहे। आता मी म्हणणार महायुतीच्याच उमेदवारांना निवडून द्या, परंतु हे लोकशाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला वाटलं दुसरं काय त्याप्रमाणे सुद्धा, पण मतदान करा असं माझं म्हणणं आहे। कारण नाहीतर लोक म्हणतात काय लोकशाही, 50% सुद्धा मतदान होत नाही आणि मग ही कसली लोकशाही, असे प्रश्न जे आहेत सगळीकडे विचारले जातात। त्यांनी काय म्हटलं हे मला माहिती नाही काय, आणि जोपर्यंत मी ते ऐकत नाही तोपर्यंत मी उत्तर देऊ शकत नाही। पण सर, तुम्हाला डावलण्यात आलं मुख्यमंत्रीपदावर हे तर स्पष्ट, कुठे कधी तुमची वर्णी लागायला पाहिजे होती। मी ते सकाळी त्याची उत्तरं दिली की मी शिवसेना सोडली नसते तरी झालो असतो, काँग्रेस सोडली नसते त्यावेळेला अगदी काँग्रेसच्या ऑफिसपासून तर मी सगळे 10 लीडर्स, शीला दीक्षितपासून पायलट आणि त्या सगळ्या ऑस्कर फडणवीस सगळ्यांची नावं सांगितली, सगळ्यांची मला सांगणं होतं की तुम्ही काँग्रेस सोडू नका, तुम्हाला आता पुढच्या 2 महिन्यानंतर होणाऱ्या निवडणुकीचा मुख्यमंत्री तुम्हाला तिथे आत्ताच जाहीर करतो। पण मी ठरवलं की नाही जायचं, पवारसाहेबांबरोबर राहायचं आणि मग ती पवारसाहेबांबरोबर आम्ही ती NCP स्थापन केली। मी राज्याचा अध्यक्ष झालो आणि त्यावेळेला जिल्हा बॉडीजसुद्धा निर्माण झाल्या नव्हत्या, परंतु पवारसाहेब आणि मी दोघं ह्या सगळ्या महाराष्ट्रात फिरलो आणि जिल्हा बॉडीज तयार नसतानासुद्धा उमेदवार उभे करून आम्ही उभे राहिलो। दुर्दैवाने त्यावेळेला काँग्रेस वेगळी निवडणूक लढत होते, आम्ही वेगळी निवडणूक लढत होतो, शिवसेना BJP एकत्र निवडणूक लढत होते आणि ज्यावेळेला त्रिशंकू झालं त्यावेळेला असं लक्षात आलं की आता जर काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र झाले तर सरकार येत आहे आणि मग त्यावेळेला ते सरकार आम्ही ते बनवलं त्यावेळेला आणि त्यामध्ये सण हा आम्ही एक इव्हेंट पकडला
परंतु तो शिधा देताना मी मगाशी तुम्हाला सांगितलं, तो या नावाखाली द्या त्या नावाखाली द्या, पण मुसलमानांसहित सगळ्यांना आम्ही तो शिधा देतो. असं नाही की मग मुसलमानांना आम्ही तो देत नाही. मग गणपतीच्या वेळेचा शिधा सुद्धा त्यांना मिळतो. परंतु त्यांची जी काही सूचना आहे त्या सूचनेचा सुद्धा आम्ही निश्चितपणे विचार करू. आपकी बार फिर से मोदी सरकार, कोई शक? मुझे तो कोई शक नहीं है, कोई शक नहीं. अब की बार बिल्कुल मोदी सरकार ही भारत वर्ष में राज करेगी. कोई इसमें शक होने की कोई गुंजाइश नहीं है. महाविकास आघाडीच्याच कार्यकर्त्यांना दिले असतात असं नाही. मला माहिती आहे निवडणुका आल्या की काही काही जे आहेत लोकांना जे आहेत असं वाटतं की ज्याच्यामुळे कायदा सुव्यवस्था बिघडेल अशा लोकांना नोटिसा दिल्या जातात. त्यांच्यावर प्रेशर ठेवलं जातं पोलिसांचं की हे करू नका, काय त्यांच्यावर त्यांनी काही गडबड करू नये, धांदल करू नये. त्यामुळे अशा नोटिसा दिल्या जातात. काही कारवाई त्यांची नेहमीच केली जाते. साहेब सांगितलं की आनंदाचा शिधा हा मुस्लिम सणाला पण दिला जातो म्हणून, पण असं त्यांना आजपर्यंत नाही. असं आहे की मागच्या वेळेला तो आम्ही वाटणार होतो, परंतु तुम्हाला माहिती आहे की ते हे आचारसंहिता सुरू झाली आणि मंजूर झाले, पैसे पण मंजूर झाले, सगळं झालं, कॉन्ट्रॅक्टसुद्धा दिलेलं आहे. आचारसंहितेमध्ये आपण वाटू शकलो नाही. बाकी मग नेहमी जे आहे हा वाटला जात असताना जे जे काही ज्यांना रेशन कार्डातून मोफत धान्य मिळतं आहे किंवा कमी पैशात धान्य मिळतं त्या सगळ्यांना तो आनंदाचा शिधा मिळतो. तो दलितांना मिळतो, तो मुसलमानांना मिळतो, हिंदूंना मिळतो, OBCना मिळतो, सगळ्यांना मिळतो. आता हे काय करायचं, कारण माही आम्ही वाटू शकलो नाही, परंतु वर्क ऑर्डर तर दिलेली आहे. आता ही ज्या वेळेला आचारसंहिता उठेल त्यावेळेला मंत्रिमंडळामध्ये आम्ही याचा विचार करू की आता काय करायचं. नाही, कांदा, द्राक्ष, आणखी 2-3 ज्या गोष्टी त्याच्यात बोललो. त्यांना मी हेच सांगितलं की ह्या कांद्याला जो आहे गरीब शेतकरी आहे, जसं आम्ही विदर्भामध्ये धान म्हणजे साळ भाताचे त्यांना आपण हमीभाव देतो आणि त्याचबरोबर 2 हेक्टरी 20-20 हजार रुपयाप्रमाणे 40,000 रुपये आपण त्यांना बोनस देतो किंवा प्रोत्साहनपर भत्ता देतो गरीब शेतकरी. तसे कांदा पिकवणारा शेतकरी हा गरीब आहे आणि तो 4-5 जिल्ह्यांमध्ये आहे, असं काही नाही नाशिकमध्ये आहे. अचानक निर्यात बंद होते तर कांदा फेकून द्यावा लागतो. सरकार त्याला काही पैसे देत नाही, भरपाई करत नाही. कधीतरी महाराष्ट्र सरकार दिले पण होते आपण 200-300 कोटी रुपये. म्हणजे जेव्हापासून मी सरकारमध्ये आहे 91 पासून वेगवेगळ्या भूमिकेमध्ये, तर एकदा जे आहे एक पहिलं जे सरकार झालं 99 ते 2004पर्यंत, त्यावेळेला एकदा आपण 300-350 कोटी कांदा खरेदी केला होता आपण. त्याच्यानंतर मागच्या काही 2-4 वर्षापूर्वी कांद्याला जे आहे मीच उभं राहून जे आहे मागणी केली त्याप्रमाणे कांद्याला आपण अनुदानसुद्धा दिलं. परंतु आमचं म्हणणं आहे की आम्हाला अनुदान वगैरे आणि नंतर त्यासाठी भांडण हे नको आहे. कायमचाच हा प्रश्न मिटवा. त्यासाठी मी त्यांना सांगितलं 5-7 इथले शेतकरी, 5-7 व्यापारी, तुमचे काही तज्ज्ञ असे बसवा आणि कायमस्वरूपी हा प्रश्न कसा सुटेल, म्हणजे निर्यात बंद करायची करा निर्यात बंद. आमचं नुकसान जे आहे ते पूर्णपणे भरून निघालं पाहिजे, काय त्याची तुम्ही काळजी घ्या. तर त्यांनी त्याप्रमाणे होकार दिलेला आहे. साखरेचं सुद्धा मी तेच सांगितलं. द्राक्षाचं सांगितलं की द्राक्ष असे अडवले जातात तिथे बांगलादेश. एक फोन तुम्ही केला तर आमचं काम होईल, ठीक आहे म्हणाले. साखरेचं सुद्धा निर्यात बंद झाली तर इथेनॉलवर काहीतरी आणखीन काहीतरी त्यांनी बंधनं आणली. आता ते हळूहळू ते उठवत आहेत. तर ह्या गोष्टी व्हायला नको, कारण या शेवटी सगळ्या गोष्टी शेतकऱ्याच्या मुळावर येतात, नुकसान होतं. त्यांनी सांगितलं की मी लक्ष देतो याच्यामध्ये. म्हणेल की आम्ही 48 जागा जिंकणार आहोत म्हणून तुम्ही आपण त्याच्यावर विश्वास ठेवणार का? प्रत्येक पक्ष जे आहे तो आपल्या कार्यकर्त्यांचं जे आहे नीतिधैर्य वाढवण्यासाठी हे बोलतच असतो. आमचे एवढे येणार, देशामध्ये आमचे एवढे खासदार येणार, आमचं सरकार येणार, अमुक होणार. लोकांना जे आहे थोडंसं ओढण्यासाठी या सगळ्या गोष्टी बोलायच्या असतात, परंतु ग्राउंड रिॲलिटी जी आहे ती तशी नाही.
आणि तुम्हाला कळून येईल की महायुतीच्या जागा मोठ्या प्रमाणावर निवडून येणार आणि मोदी साहेबांचं सुद्धा सरकार दिल्लीमध्ये स्थापन होणार. सर म्हणून गेल्या 10 दिवसामध्ये 3-4 वेळा मी इथे आलो आणि सगळ्यांचं जे आहे जे काही मार्गदर्शन करायचे शंका कुशंका त्या दूर करायचा प्रयत्न केला. आमचे सगळे कार्यकर्ते काही वेळा भारतीताई पवार यांना बरोबर घेऊन काही वेळेला फक्त आमचे कार्यकर्ते हे गावागावातून लहान लहान गावातून त्यांनी गावसभासुद्धा ग्रामसभासुद्धा घेतल्या आहे आणि आमचा प्रचार आम्ही तो त्याप्रमाणे तो केलेला आहे. तर असं आहे की काही लोक जे आहेत 1-2 असतात की जे जरा दूर गेलेले जरा त्या बाजूला आहेत त्याची कारणं काय आणखीन वेगळी असतात. तर निवडणुकीमध्ये हे चालतं काय तिकडचे इकडे 1-2 येणार इकडचे 1-2 तिकडे जाणार मग कधी कधी त्यालाच फार मोठं जे आहे चित्र रंगवलं जातं. पण आपण पाहिलं असेल की संपूर्ण मतदारसंघातले सगळे प्रमुख कार्यकर्ते सर्व समाजाचे सर्व जातीचे या इथं आज हजर राहिलेले आपण पाहिलेले आहेत आणि ते सगळे जे आहेत उद्याचं काम ते करणार आहेत. ते याद्या बिद्या जे आहेत त्याचं वाटप करायचं काम आता ते अगोदर सुरू झालेलंच आहे. कुठे काही तक्रारी आहेत त्या आता पाहून घेतील. त्याप्रमाणे नाशिक जिल्ह्यामध्ये दिंडोरी मतदारसंघ म्हणजे हा जिथे महायुतीच्या भारतीताई उभ्या आहेत. परत नाशिकचा मतदारसंघ जिथे महायुतीचे हेमंत गोडसे उभे आहेत. परत धुळे मालेगाव जो मतदारसंघ आहे तिथे डॉक्टर भामरे ते उभे आहेत आणि इथले नाशिकचे 2.5-3 मतदारसंघ त्यात येतात. परत मुंबईचे जे आहेत जिथे मी 2 वेळा आमदार आणि 20-25 वर्ष नगरसेवक महापौर होतो तिकडे निवडणूक आहे. तर अशा अनेक ठिकाणी उद्या निवडणुका एकाच वेळेला आहेत. महाराष्ट्रामध्ये ही शेवटची फेज आहे आणि त्या सगळ्या ठिकाणी जे आहे लक्ष द्यावं लागतं आहे बोलावं लागतं आहे. कुठे काही अडचणी आहेत कुठे काही शंका कुशंका आहेत त्या सगळ्या सोडवाव्या लागतात. काही वेळेला प्रत्यक्ष प्रचार फेरीमध्ये जावं लागतं जाहीर सभांमध्ये जावं लागतं. मग मोदी साहेबांचे असेल ते गडकरी साहेबांचे असेल प्रचार फेऱ्यासुद्धा आपण पाहिला. तर अशा रीतीनं जे जिथं जिथं काही ठिकाणी पंकज भाऊ जातात काही ठिकाणी आमचे इतर कार्यकर्ते आहेत अध्यक्ष वगैरे ते जातात आणि अशा रीतीनं जे आहे प्रचार आम्ही या सगळ्याच्यात केला आहे. आता हे शेवटचा काही शेवटची वेळ आता थोडे तास राहिलेले आहेत. त्याच्यामध्ये बूथ अमुक तमुक त्या ठिकाणी कोण कार्यकर्ते कुठे बसणार वगैरे 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 हे सगळी जगं आहेत त्याचं नियोजन करावं लागतं. त्याच्यामुळे आता आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते वगैरे आहेत त्या सगळ्या नियोजनामध्ये गुंतलेले आहेत. मी जिथं जिथे आता नावं घेतली त्या सगळ्या ठिकाणी जे आहे हे काम सुरू आहे.